नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे, पण तितकाच आवश्यकही आहे. तुमचा धर्म कोणताही असो, तो देशापेक्षा मोठा नाही. आणि जर कुणी धर्माच्या नावावर माणसात भेद पसरवत असेल, समाजात भेद निर्माण करत असेल, तर तो केवळ समाजालाच नव्हे तर त्या धर्मालाही बदनाम करत असतो. आज आपण या विषयावर थेट, स्पष्ट आणि जबाबदारीने चर्चा करणार आहोत. भारत हा केवळ भूभाग नाही, तो संस्कृती आहे, तो विविधतेतील एकता आहे. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन असे अनेक धर्म आहेत. आपली ओळख प्रथम नागरिक म्हणून आहे. धर्म ही वैयक्तिक श्रद्धा आहे, पण देश हा सामूहिक अस्तित्व आहे. भारतीय राज्यघटना आपल्याला धर्म स्वातंत्र्य देते, पण त्याच वेळी ती सांगते सर्वप्रथम राष्ट्रहित. जर राष्ट्र सुरक्षित नसेल तर धर्म टिकेल कसा? कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही. धर्म शिकवतो प्रेम, करुणा, सहिष्णुता. जर कुणी धर्माच्या नावाने द्वेष पसरवत असेल तर तो धर्माचा खरा प्रतिनिधी नसतो. तो फक्त स्वतःच्या स्वार्थाचा प्रतिनिधी असतो. अशा लोकांमुळे समाजात अविश्वास वाढतो, तरुण पिढी भरकटली जाते आणि देशाची एकता धोक्यात येते. जेव्हा धर्माचा वापर राजकारणासाठी होतो, जेव्हा भावना भडकवल्या जातात, जेव्हा सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्या जातात, एक व्यक्ती चुकीचे बोलते आणि संपूर्ण धर्मावर प्रश्नचिन्ह उभा राहतो. हे योग्य आहे का? नाही. म्हणूनच त्या धर्मातील जाणकार, विद्वान, जबाबदार लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे. त्याने ठणकावून सांगितले पाहिजे, ही आमच्या धर्माची शिकवण नाही, हा चुकीचं बोलत आहे. केवळ सरकारची जबाबदारी नाही, जबाबदारी समाजाची आहे, जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. जर आपल्या घरात एखादा सदस्य चुकीचा मार्ग धरत असेल तर आपणच त्याला थांबवतो. तसंच धर्माच्या नावाने जर कुणी समाजात विष पेरत असेल तर त्याच धर्मातील लोकांनी त्याला रोखलं पाहिजे. हेच खरे मानवहित आहे, हेच खरे देशहित आहे आणि हेच खरे धर्महित आहे. भारताने अनेक संकटे पाहिली, पण प्रत्येक वेळी आपण एकत्र उभं राहिलो. आपली ताकद विविधतेत आहे. जर आपण एकमेकाविरोधात उभे राहिलो तर शत्रूला काही करण्याची गरजच उरणार नाही. देश प्रथम, मानवता सर्वोच्च, धर्म वैयक्तिक हा संतुलनाचा मंत्र आहे. यातच देशाचं हित आहे. आज प्रश्न धर्माचा नाही, प्रश्न जबाबदारीचा आहे. जर तुमचा धर्म तुम्हाला माणूस बनवत असेल तर तो खरा धर्म आहे. जर तुमचा धर्म तुम्हाला द्वेष शिकवत असेल तर त्या शिकवणीवर प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. देश आपला आहे, समाज आपला आहे, भविष्य आपल्या मुलांचे आहे. धर्म जपूया, पण मानवतेच्या चौकटीत. देश जपूया, कारण देश सुरक्षित असेल तरच सर्व धर्म सुरक्षित राहतील. मी राजेंद्र शेंडे, आपण पाहत होतात थेट वार्ता. जय भारत.